नमस्कार मित्रांनो, मी विजय राजपूत आवाज जनतेच्या यूट्यूब चॅनलमधले आपले हर्ष स्वागत करतो। आज 15 सप्टेंबर रोजी जे दिवसा घाटमाथ्यावरती पाऊस झाला त्याच्याने 25 ते 30% सातगाव पूर्ण पाण्याच्या वेढ्यात आलेलं होतं। परंतु 15 सप्टेंबरच्या रात्री 10:30 ते 12:30 1-2 वाजेपर्यंत मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस चालू असताना आज पूर्ण सातगावच नाही तर पूर्ण पाचोरा तालुका हा जलमय झालेला दिसतोय। मध्यरात्रीपासून जो पाऊस आहे ह्या पावसाने इतका थैमान घातला आहे की आज मुसळधार पावसामुळे अक्षरशः मध्यरात्रीपासून ते आतापर्यंत चालूच असल्यामुळे आज पूर्ण शेती माल आणि पशु हानी झालेली आज दिसत आहे। अक्षरशः 10-10, 15-15 फूट माती वाहून सण आज पूर्ण जमीन ही खडकाळ झालेली आपल्याला दिसते आणि बहुतांश मेंढपाळ जे काही वर माथ्यावरती निवासस्थानी बसल्यावर सुद्धा त्यांचं बहुतांश 15 ते 20-30 पिलं आज वाहून गावकऱ्यांच्या मदतीने त्यांच्या डोंगरेच्या ह्या धरणाच्या वरती माथ्यावरती जर ही परिस्थिती आहे तर आपण विचार करू शकतात की सातगाव डोंगरेच्या खालच्या साईडला ज्या काही पूर्ण नद्यांचं संगम होतं तिथं काय परिस्थिती असेल। आज आपण आवाज जनतेच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांची लाईव्ह व्यवस्था मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि संबंधित प्रशासनाने तात्काळ याची दखल करून आज पूर्ण शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत कार्य पुरवण्याचा प्रयत्न करावा ही ग्रामस्थांची मागणी आहे। आज अक्षर काय परिस्थिती होती मध्यरात्री? काल रात्री साधारणतः 9:15 ते 9:30च्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरुवात झाली आणि अतिशय नुकसानग्रस्त स्थिती आज दिसून येते। रात्री जवळपास 9:30 ते 2 वाजेच्या सुमारास अतिमुसळधार पाऊस झाला। साधारणतः ढगफुटीचं असं दृश्य दिसून येते। त्यात इथं शेताच्या शेजारी आपली धनगर बांधव आणि त्यांच्या मेंढी वगैरे ठेवलेलं होतं। त्याच्यात जवळपास 30 ते 40 मेंढ्या त्यांची धरणात वाहून गेलेली आणि अत्यंत नाजूक परिस्थिती आज नागरिकांची आणि त्यांचं राहण्याची। एवढं पाऊस झालेला नाही तेवढं पाऊस आज दिसून येते। नदीला महापूर आलेला आहे, सगळीकडे पाणीचं असं संचार दिसून येते। त्याच्यामुळे अतोनात असं नुकसान झालेलं आहे। महसूल परिषदेच्या वतीनं पूर्ण टीम कार्यरत असून जेवढं लोकांना मदत करता येईल तेवढी आम्ही करतोय। बाकी तुम्ही नागरिकांना ताई रात्री काय परिस्थिती होती? मला रात्री लई पाऊस आला जास्त 12-1 वाजले। आम्ही इथल्या पुरातून आम्ही निघलो तर आम्हाला अशी लोकांनी आम्हाला सावधान झाले म्हणून आम्ही वाचलो, नाही तर आम्ही जाणार होतो। नाही तर मेंढ्यांपर तुमचे परिवार सुद्धा वाहू शकत होते। आम्ही वाहू शकणार होतो। हे लोक धावले आम्हाला बाहेर काढले तुम्ही रात्री। आमचे 30-35 बच्चे मेंढरा बी धरणात गेले आणि साधारणतः तुम्ही बघू शकता इथं हा जो शेत होता शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेलं पीक आज तर दिसतच नाही, पण शेत जमीन बी राहिलेली नाही असं सदृश्य इथं दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचं पिकाचं नुकसान झालेलंच आहे, मात्र त्यांची शेती पण राहिलेली नाही। त्यांची शेतीची पूर्ण भरपाई शेतकऱ्यांना करून मिळेल अशी अपेक्षा करतो। ढगफुटीचं दृश्य आपल्या घाटावरती पाऊस झाला डोंगराच्या माथ्यावरती रात्री 12 ते 1च्या सुमारामध्ये इतक्या प्रमाणात पाऊस झाला की अक्षरशः 9 ते 10 फूट काळीची माती असताना पूर्ण वाहून गेली आणि खडकाळ जमीन पूर्ण खडक दिसतोय। माझं शेत पुरं वाहून गेलं। नदीच्या पाण्यानं नदीमध्ये पाणी न मारल्यामुळे माझ्या शेताच्या बांधावरून सरळ शेतामधून 5 ते 7 फूट माती हे शेतातली घेऊन गेलं। त्याच्या ह्या शेतामध्ये भेंडी वांग लावलं होतं ते तर नाबून निस्त झालं। फूट माती वाहून गेली, अक्षरशः खडकाची परिस्थिती इथे निर्माण झाली। तिची परिस्थिती कशी होती नेमकी इथं? परिस्थिती अशी होती दादा इथे की ही जी बामणी नदी होती आणि परत ही इंद्रायणी 2 इंच पाणी एकत्र होऊन गेलं होतं। त्याच्यामुळे इतकं नुकसान झालंय। ते पाणी इथले कुदल्यामुळे सगळं हे पूर्ण पिकी वैर आणि ते सगळं वाहून गेलंय आणि जे समोरचं जो व्यक्तीचं शेती भास्कर लुकडे पाटील यांचं फार नुकसान झालंय।
जीवितहानी काही पशुहानी वगैरे रात्री? नाही, आज तिथं काही माहिती मिळाली नाही अजून, पण ते अजून काय सांगता येईल. पिपरीच्या पुलाची काय परिस्थिती आहे? वाहिले पूल एक बाजू पूर्ण तुटलाय, वाहन याय जायला पान येऊ शकत नाही, संपर्क तुटला. चार चाकी गाडी जात नाही, 4 चाकी गाडी जात नाही, फक्त मोटरसायकल निघू शकते, मोटरसायकल निघू शकते फक्त, 4 व्हीलर जाऊ शकत नाही. मुसळधार पावसामुळे जी पूरची स्थिती निर्माण झाली त्याच्यात पुलाचं खच्चीकरण झालेलं आहे, पूर्ण पूल वाहून गेलेलं आहे हे आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांची गुरंढोरं अशी पशुधनाची नुकसान झालेलं दिसून येते आपल्याला. बऱ्याच जणांचं संसाराचा जो राशन होता तो पण वाहून गेलेला आहे. या पूरग्रस्त परिस्थितीत नागरिकांना एकमेकांचं सहकार्य लाभल्यामुळे बराच ढगफुटी सदृश्य वातावरणामुळे सातगाव डोंगरी सगट असंख्य खेड्यांना पुराचा महायेडा बसला आहे. सातगाव डोंगरेच्या प्लॉटवरती 15 सप्टेंबर सकाळी अचानक पाणी आल्यामुळे जे नुकसान झालं आणि तेच रात्री 15 सप्टेंबरला रात्री 10 ते आतापर्यंत जे मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे अक्षरशः घरांमध्ये पूर्ण घर वाहून गेले. बहुसंख्य रहिवासी नदीकाठचे आता पलायन करत आहे. सुनील